नमस्कार. अतिशय संवेदनशील विषय आहे जो आपल्या हक्काचा आहे, न्यायिक तत्वाचा आहे. पूर्व त्याचा विचार करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. पूर्व लक्षात घ्या, आज मी शिक्षक झालोय, मी क्लास टाकले. त्याच्यात काही जण आंडुरे पंडुरे म्हणतील तू शिक्षक झाला म्हणजे तू जिल्हा परिषदला नाही. पण एक लक्षात घे, मी मास्तराचाही मास्तर झालो. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घे, ह्या शाळेमध्ये शिकलोय. माझं गाव धमधम आहे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. या ठिकाणची ही माझी प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये मी लहानाचा मोठं झालो, 6वी पर्यंत शिकलो. जवळपास या शाळेमध्ये त्या काळी 350 पोरं होते. या शाळेमध्ये शिकत असताना आमच्या गावात कोणी सरपंच असेल, उपसरपंच असेल, पोलीस पाटील असेल, यांनी कधी मक्तेदारी दाखवली नाही. कारण आपण म्हणताना ही शाळा माझी म्हणायचो. माझी शाळा स्वच्छ व सुंदर शाळा असे टॅगलाईन आपल्या शाळेची होती. आणि मग हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, यावर कोणाचाही हक्क नव्हता. शाळेतून मिळालेलं पुस्तक असेल, शाळेतून मिळालेला खाऊ असेल, त्या तिरंगा झेंड्याबद्दल 26 जानेवारी 15 ऑगस्टची जी काही उत्सुकता होती, 2 संत्री गोळ्या आपल्याला भेटायच्या होत्या. आपण झेंड्याला सलामी देता येत नव्हती, कारण त्या काळी आपल्या डोक्यावर गांधी टोपी नसायची. अशा अनेक गोष्टीतल्या शाळेतल्या ज्या काही भावना आहेत, ज्या आपल्या हृदयाशी टच करतात. पण आज ती शाळा पाहिल्याच्या नंतर कदाचित याच्यातून आपण पुढे गेलो आणि येणाऱ्या पिढीचं काय, असाही प्रश्न कदाचित आपल्या डोक्यात पडेल. पण आता ज्याला हृदयच नाही त्याला कुठलाच प्रश्न पडणार नाही. मग आता काय बोलायलो बापा आपण, काय गरज, नेमकं बोलण्याची काय गरज आहे? तर लक्षात घ्या, होणार काय, ही जी शाळा आहे, आता या शाळेला काय होणार की बाबा माझ्या गावामध्ये जो कोणी श्रीमंत असेल, ज्याच्याकडे पैसा असेल, तो या शाळेला दत्तक घेणार आहे. तो या शाळेला दत्तक घेणार 5-10 वर्षासाठी. त्याचे ठरलेले रेट कार्ड देखील गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेत. म्हणजे 1 कोटी कधी, 2 कोटी कधी, 50 लाख कधी, 1 कोटी कधी, त्याचा रेट कार्ड डिक्लेअर केला आणि तो ही शाळा दत्तक घेणार आहे. मग त्याने शाळेचं व्यवस्थापन असेल, शालेय साहित्य असेल, क्रीडांगण असेल, इमारत असेल, याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी त्यानं पैसा द्यायचा. आता मान्य आहे, तो पैसा देणार आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला हे इथं करायचंच असेल तर माझा एक प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची एक शाळा पहा, लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची एक शाळा एका वाईन कंपनीनं दत्तक घेतली होती. वाईन कंपनीनं दत्तक घेतली, शाळा चांगली सुशोभित केली आणि त्याच शाळेवर त्यांनी सकाळी ज्या शाळेत लेकरं शिकत होते त्या शाळेमध्ये त्यांनी रात्री गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला. दन दन शाळा दणानली, भंबाट लोक नाचले. म्हणजे ज्ञानार्जनामध्ये दुसराच कार्यक्रम चालू झाला. म्हणजे तसं जर एखाद्या शाळेला एखाद्या माजुऱ्यानं नाव दिलं, पैसा दिला, तर वैयक्तिक तो मंगल कार्यालय म्हणून, वैयक्तिक तो सार्वजनिक मालमत्ता म्हणून एखादा कार्यक्रम ठेवील. त्याचं गावात कोणासोबत पटत नाही, त्याच्या लेकराला वेळ प्रसंगी तो वेगळी वागणूक देईल. मान्य हे तुम्ही म्हटले की बाबा शाळेच्या कार्यपद्धतीमध्ये, व्यवस्थापन पद्धतीमध्ये काय करणार, तो व्यक्ती हुडबुड करणार नाही. अरे हे तुमचं म्हणणं झालं. आमच्या इथं शालेय पोषण आहार समिती असती का, त्याच्यातलं एखादं भंगीर जाऊन मास्तराला म्हणतंय तांदळात किती आहेत, महा काही वाटा आहे का नाही, हे कुठं नाहीत का नाही, कोण म्हणतंय? त्या शिक्षकाला म्हणतंय. कॉमन गोष्ट नाही. पुन्हा नाव बी छान दिलंय तुम्ही, सही पोषण देश का राशन. धतुरा काही नाही त्या लेकराच्या पदरात. मग त्या लेकराला तो न्याय मिळेल का? आपल्याला त्या शाळेतल्या मिळालेला गणवेश असेल, शाळेतले मिळालेले पुस्तकं असतील, याच्याबद्दल काय होती, आत्मीयता होती. मग ही शाळा दत्तक दिल्यावर वांदे काय होईल? तो व्यक्ती वेळ प्रसंगी त्याच्या पद्धतीने नाव देईल. आता माझ्याकडे 2 कोटी नाहीत तर मी काय धतुरा नाव देणार आहे? मी त्याचा विचार करेल का? वेळ प्रसंगी काय होईल? महत्वाची गोष्ट, त्या व्यक्तीनं त्या शाळेला त्याचं नाव दिलं, त्याचा कालावधी संपला, त्याच्या वडिलाच्या नावानं तो दुसरी शाळा काढेल. इनडायरेक्टली इथं त्यानं क्वालिटी दिली असेल तर हे लेकरं इथे येतील आणि पुन्हाही सरकारी शाळा बंदच पडतील. त्यानंतर तुम्ही GR काढला की 20 पट नोंदणी असणाऱ्या शाळा डायरेक्ट बंद. त्याच्यानंतर राज्यामध्ये दारूच्या दुकानाचं परमिशन वाढणार. 5500 पहिल्यात बिअर शॉपी महाराष्ट्रात आहेत. इलिगल कॅनीनं दारू विकणारे तर भंगार किती आहेत काय माहीत. त्याने कित्येक लोकांचा संसार बर्बाद केलाय. आणि दलिंदराव, तुम्हाला थोड्या आकली येऊ द्या, तुम्ही कशाचं परमिशन द्यायला पाहिजे, कशाबद्दल द्यायला पाहिजे, बरं तुम्हाला सांगणारा कोणी हुशार नसते का तुमच्या संपर्कात? म्हणजे तुम्हाला थोडी अक्कल का देत नाही देऊ? काल परवा गणपती बाप्पा गेले ना, ते थोडीफार तुम्हाला देणं गरजेचं आहे ना, की तुमचं चालू काय. आणि असं चालू झाल्यावर होईल काय माहितीये का,
ही अराजकता बिनाकामी तुम्ही माजवायलेत. तुमच्या डोक्यात काय, हे तुमचा रेड कार्ड आहे. शाळेला नाव ठेवायचे. महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळा असतील, अ आणि ब दर्जाची शाळा असेल तर तुम्ही रेड कार्ड ठरवलाय. 5 वर्षासाठी शाळेला 2 कोटी रुपये, 10 वर्षासाठी नाव द्यायचं असेल तर 3 कोटी रुपये. जर क दर्जाची शाळा असेल 5 वर्षासाठी 1 कोटी रुपये, 10 वर्षासाठी 2 कोटी रुपये. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, इकडे बघा, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची शाळा असतील तर 5 वर्षासाठी 50 लाख रुपये. म्हणजे माझ्या गावातली जी शाळा आहे का, माझ्या गावातल्या एखाद्याला वाटलं माझ्या बापाचं, माझ्या आज्याचं त्याच्या नाव द्यायचं असेल तर त्यानं 50 लाख द्यायचे. त्याच्यानंतर ती शाळा गौतमी पाटीलच्या फडासाठी वापरायची. एकदा चल द्यायचा कार्यक्रम. टंग 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 टंग, कचकच कांदा कापताना बोट सुईत न वाचवली. चल दे हा, अर्ध्या रात्री मला सोडून जायचं नाही. सकाळी ज्ञानार्जन, संध्याकाळी तुमचा कार्यक्रम. झाला नाशिकमध्ये तसं. 10 वर्षासाठी नाव द्यायचं असेल तर 1 कोटी रुपये. याच्यासाठी समन्वय समिती देखील नेमण्यात आली. त्या समन्वय समितीमध्ये आयुक्त, कलेक्टर आणि सीओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका देखील करण्यात आल्या. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक देखील पार पडली आणि ह्या शाळा दत्तक देण्याचं काम देखील यांनी चालू केलं. मग मुख्य गोष्ट काय बघूया, होणार काय? पाय 15,000 शाळांवर टांगती तलवार. काय म्हणते? 20 पटसंख्येखालील सर्व 15,000 शाळा काय करणार? बंद करून त्याऐवजी तिथे समूह शाळा, म्हणजे हे दमदम नावाचं गाव आहे, इथं वझर नावाचं गाव आहे, इथं 20 पेक्षा पटसंख्या कमी आहे, दोघांची मिळून समूह शाळा निर्माण करायची. अरे पहिलेच रस्ते नाहीत, आमच्या गोरगरिबाच्या लेकराला जायला रस्ता नाही, त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट चलायला रस्ता नाही. आणि मग त्या काळात आमच्या लेकराच्या चलण्याचा प्रश्न कोण मिटवणार? त्याला बस व्यवस्था तुम्ही देणार का? अनेक गोष्टी आल्या. म्हणजे इथं राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 4 मध्ये राज्याच्या ध्येय धोरणाची जी काही तत्व होती, मूल्यांकनाची तत्व होती, मार्गदर्शक तत्व होती, त्यामध्ये आपल्या भारतातले लेकरं शिकावेत यासाठी राज्यघटनेमध्ये कलम 45 होती की बाबा 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. चुलीत गेलं. कोठारी आयोगाचं म्हणणं काय होतं? स्त्रियांची शिक्षणातली संख्या वाढली पाहिजे. जर तुम्ही समूह शाळा निर्माण केल्या तर गावातल्या शाळेतच दलिंदर पालक आपल्या पोरीला शिकवत नाहीत. 15व्या वर्षी वय वाढून कमी वेळात तिचं लग्न लावून देतात, तर बाजूच्या गावात ते तिला शिकवायला जाऊ देतील का? त्याच्यानंतर हे वातावरण वाढले, बलात्कार, विनयभंग आहे ना, म्हणजे काळीमा फासणाऱ्या घटना या महाराष्ट्रात होतात. तर आपलं लेकरू काळजाचा तुकडा बाप तिला दुसऱ्या गावात शिकवायला पाठवेल का? अनेक प्रश्न येतील. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय? 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं, मोफत शिक्षण द्यावं, राज्य शासनाचं कर्तव्य होतं. याच्यात काय केलं आपण? या कर्तव्यावरून आपण याला अधिकारात परावर्तित केलं. मग अधिकार कधी केला बाबा? तर राज्यघटना कलम 21, शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार. आपण म्हणलं 86वी घटना दुरुस्ती 2002, सर्व शिक्षा अभियान राबवलं. ग्रामीण भागातल्या शाळेवर पेन्सिल आली, पेन्सिलवर पुढे पोरगी बसलेली आहे, तिच्या हातात पुस्तक आहे, मागे पोरग बसलेले, दलिंदर तिच्याकडे पाहिले, प्रत्येक क्षेत्रात पोरगी पुढे. हा झाला विनोदाचा बाप. पण हे आता असताना एक गोष्ट लक्षात घ्या, हे पाहिलं तर आपल्याला रडू काय आलं की ती शाळा आता कोणाच तरी मालकीची होणार आहे, त्या शाळेवर कोणाचं तरी नाव येणार आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला दत्तकच करायचं ना. मी तर खुशाल म्हणतो, अरे तुमच्या इथं मस्जिद असेल, मंदिर असेल, बौद्ध विहार असेल, याला जो पैसा तुम्ही विकासाचा देता, गावामध्ये सप्तेच्या सप्ते करता, त्याच्यातला पैसा जमा करा आणि शासनाला सांगा भिकार चोटानं तुम्ही ठरवू नका कोणाला दत्तक घ्यायची. आम्ही गावकरी मिळून सर्व मिळून दत्तक घेणार, तिच्यावर कोणाचा मालकी हक्क असणार नाही. आम्ही मंदिराचा, मस्जिदीचा, विहाराचा पैसा याच्यावर खर्च करणार, ती शाळा डिजिटल करणार, तिथं गोरगरिबाचे लेकरं शिकणार. सरपंच असेल, त्याच्यानंतर नोकरदार वर्ग असेल, याचे लेकरं कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलला जातील. इंग्लिश स्कूलचा बोकांडा झाला आपल्या याच्यावर. पोरग इंग्रजीचे 4-5 वाक्य बोलले, पालकाला वाटायले मग लेकरू लय हुशार आहे, जिल्हा परिषदचं शिक्षक शिकवायला चले जिल्हा परिषदच्या, आणि लेकरं पाठवले कुठं? इंग्लिश स्कूलला. तर मास्तराची व्याख्या छान आहे, आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या लेकराला भविष्यात काय बनायचंय हे वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं, स्वतःचे लेकरं समजून अंतकरणातून जो शिकवतो का तो खरा मास्तर. ती भूमिका आपल्याला निभावता आली पाहिजे. पण प्रॉब्लेम काय व्हायला इथं? माझं शिजले, माझ्या पदरात हे, ताटात हे, दुर्डीत हे, समाज गेला कोल्हा समाजाला. कोल्हा समाजाला काही घेणं नाही. तर इथं आपल्या लक्षात घ्यायचं, हा पैसा आपण आपल्या शाळेसाठी खर्च करू, शाळेचं सुशोभीकरण करू, शाळेमध्ये शालेय साहित्य आणू,
पण ही शाळा वैयक्तिक कुठल्या व्यक्तीच्या घशात घालायची नाही. तो तिच्यावर वेळ प्रसंगी काय करेल, मक्तेदारी करेल, वेळ प्रसंगी त्याचं नाव गाजवेल. 10 वर्षानंतर त्या लेवलची दुसरीकडे खाजगी शाळा काढेल, लेकराचा कल वाढेल, लेकरं तिकडे जातील आणि पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळा कायमस्वरूपी बंद पडतील. मग यासाठी पर्याय काय आहे? आपण जागं होणं काळाची गरज आहे. आज GR आला, नायब तहसीलदार तहसीलदार पद पण कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील. चान्स कोणाला? हे रिटायर झालेल्या लोकांना. यानं पहिलेच काय केलं बाब्या? यानं पहिलेच काय केलं? पहिलेच बंबाट रेती ट्रकवाले पळू पळू धुंडले. त्याच्यात प्रत्येक तहसीलदार बायना बंगलेच्या बंगलेत. त्याच्यात पुन्हा त्याला चान्स आहे 68 वर्ष वयापर्यंत. त्याच्यापेक्षा आपल्या भारतातला बेरोजगार तरुण आहे, हाताला काम नाही, त्याच्यानंतर घरच्या पोटाचा प्रश्न मिटवता येईना म्हणून गळफासाशिवाय पर्याय नाही. ते तरुण मरायले, त्या तरुणाचा कोणाला विचार नाही. अरे विदेशात पाहिलं तर लाज वाटते आपल्याला. त्या विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात आणि म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात. आपल्या इथं भिकारचोट म्हातारे सरकार चालवतात आणि आपल्यासारख्या तरुणाला टेन्शन देतात. या तरुणानं करायचं काय? ज्यानं ऑलरेडी नोकऱ्या केलेल्या आहेत, ह्या 1.5-2 लाख पगार उचललेला आहे, बढियापैकी बंगले बांधलेले आहेत, छानपैकी सेट झालेले आहेत, त्याला 40,000 पगार आहे. टंकलेखक लिपिक असेल 25,000 पगार आहे. त्याच्यानंतर 40,000, 25,000, 20,000 शिपायाला पगार आहे. 68 वर्षापर्यंत म्हणजे 8 वर्ष त्याला, 10 वर्ष त्याला पुन्हा एक्सटेंड कालावधी भेटून त्याला ते काम करता आले. मात्र आमच्या इथलं तरुण पोरगे गोरगरीबाचं लेकरू पोलीस भरतीची तयारी करायले, पेपर फुटायले, वनरक्षकची तयारी करायले, पेपर फुटायले, तलाट्याची तयारी करायले, पेपर फुटायले. त्याच्यानंतर कंत्राट भरती आणली तुम्ही, कुठला तरी मालकी हक्क एका माणसाकडे देणार, तो माणूस काय करणार, त्याच्या जवळचे लोक घेणार, कमी पगारात काम करणाऱ्या लोकांना काम देणार. आणि इथं जरी आपण हुशार आहे, सर्व आपल्याकडे, पण प्रॉब्लेम काय होणार? प्रॉब्लेम आपला स्वाभिमान आडवा येणार. आणि स्वाभिमान जरी आडवा आला तर खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे माणूस लाचार होणार. म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या पोटाचा प्रश्न निर्माण करायचा आणि सर्वांचा स्वाभिमान हरवायचा आणि लाचार करायची ही नवीन पद्धत सरकारनं सध्या रूढ केली आहे. म्हणून आपलं काम हे अभी नाही तो कभी नाही. आपल्याला सुधारणं काळाची गरज आहे आणि ते सुधारावं यासाठी मी बोलायलोय. मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही, मी कुठल्या पक्षाचा विरोधक नाही. गोरगरीब लेकरांच्या, मीही जिल्हा परिषदेतून शिकणारा एक विद्यार्थी आहे, माझे आई वडील देखील शेतकरी होते, त्या लेकरांच्या हितासाठी बोलणं शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य आहे. आणि ते बोलत असताना सतरंजा उचलणारे चमचे भक्त, ज्याला कोणाला वाटलं त्यानं कधी मला खेटायचं. मी तुम्हाला सांगितलं आपला विषय खलास आहे, आपला विषय खलास आहे. मात्र याबद्दल आपल्याला बोलावंच लागेल. का बोलावं लागेल? कंत्राट भरती म्हणजे काय? तर गुलामीकडे पुन्हा वाटचाल. एक व्यवस्था फक्त स्पेसिफिक लोकांच्या हातात, आपण लाईफ टाइम गुलाम. पोरग काय होणार खाजगीकरणामुळं? पोरग हुशार आहे, चांगलं इंग्रजी बोलतंय, पहिलीला टाकलं 1 लाख रुपये फीस. पोरग हुशार आहे, चांगले 5 लाख रुपये फीस, बापानं अर्धा एकर इकले. पोरग 10वीला गेलं, पोरग हुशार आहे, इंग्रजी आहे, सर्व काही चालू आहे, फीस झाली 5 लाख रुपये, 6 लाख रुपये. बाप एकर एकणार, पोराला शिकवणार. 11वी 12वीला पोरग गेलं, 7 लाख रुपये लागले. पोरग हुशार आहे, नीटचा क्लास केला, JEEचा क्लास केला, स्पर्धा परीक्षेचा क्लास केला, यानं बी तुला लुटलं. पोरग हुशार आहे, सर्व काही झालं, शिक्षण व्यवस्था झाली, बापाचे 20-25 लाख गेले, शेती गेली, 2-3 एकरावर घराचा नेमका उदरनिर्वाह चालू होता. आणि त्यानंतर ऍड आली, पोरग नोकरी लागलं, नोकरी लागल्यावर पळत पळत घरी आलं, बापाच्या पाया पडलं आणि बापाच्या हातात पहिला पगार ठेवला. बापानं पैसे मोजले, 30,000 भेटले. बाप आरडला, बाब्या तुला तर 1ली, 5वी, 10वी, 11वी, 12वी डिग्री एवढा पैसा दिला आणि तू आम्हाला फक्त 30,000 दिलेत. तेव्हा ते पोरग म्हणणार, पप्पा तुमचा काळ गेला, तुम्हाला 1.5 लाख पगार आहे, पेन्शन आहे, आताचा काळ बिघडलाय. 2023ला असा एक GR आलता, त्यावेळेस तुम्ही नोकरी सोडून संप केला असता, रस्त्यावर आले असते, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणलं असतं, सरकारनं निर्णय बदलला असता, तर म्या पण तुमच्या हातात आज 1.5 लाख पगार ठेवला असता. पण त्या काळी तुम्हाला जाग आली नाही. आमचा काळ होऊन गेलाय, तुमचा काळ होऊन गेला, आमच्यावरती बारी आली. इथून पुढे सरकार जे म्हणेल ते ऐकावं लागेल. म्हणून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, आपली आपल्यासाठी आहे. आपण आपल्यासाठी एकजूट होऊन, अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्याला सांगते, स्वाभिमानाची आग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हृदयामध्ये पेरलेली आहे. ती जागृत करून जिथं सरकार कोणाचे असो, ते जर चुकत असेल तर त्या संदर्भात आपण जागरूक होणं काळाची गरज आहे. त्यासाठी हे बोलायलोय. ही गोष्ट लक्षात घ्या.
त्यांनी संस्था ताब्यात घेतल्यावर फायदा काय होईल की बाबा एकदम 2 कोटी रुपये लावणारा कोणी भेटेल, सुशोभीकरण होईल, सर्व होईल, पण त्याचे लॉस पण असे होतील, त्या शाळेवर कुठल्याचं तरी नाव आहे, तेव्हा आपल्या मनातल्या भावना मरून जातील. ही सरकारी शाळा आहे, ही माझी शाळा आहे हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही. 10 वर्ष तरी तो व्यक्ती त्या नावामुळे तरी त्या गावात त्या शाळेवर स्वतःची मक्तेदारी, स्वतःचा हक्क गाजवणार. इनडायरेक्टली त्याचे ज्याच्यासोबत वाद आहेत त्याच्यासोबत वादाचे कारण तो त्या ठिकाणी नक्कीच काढणार. म्हणून सरकार मायबापला विनंती आहे, आमच्या गोरगरीब कष्टकरी लेकरांच्या हक्काचं जे शिक्षण आहे, राज्यघटनेचे कलम 45 आहे, 86वी घटनादुरुस्ती 2002 झालेली जी काही कलम 21 आहे, त्या राज्यघटनेचा विचार करून तरी तुम्ही तो हक्क आमच्यासाठी अबाधित ठेवा, यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.